भाजपचा बोभाटा फुकट नाही उठला. अख्खे डझनभर नेते ज्यांच्यावर आरोप केले आणि पुढच्या 8 दिवसात पक्षप्रवेश करून घेतला. भाजप म्हणताय आम्ही फोडले असं का म्हणता? त्यांना सांभाळता आले नाही असे म्हणा. हा विषय भाजपच्या धूर्त नीतीचा बुरखा फाडे. ज्यांच्यावर आरोप केला त्यांचं पुढे काय झालं? डझनभर आमदार आणि भाजप प्रवेश. इनसाइड स्टोरी पहा आणि मगच बोला. नेमकं गडालंय काय? राज्याच्या राजकारणामध्ये भाजपाची लाट आहे की नाही हे निवडणुका झाल्यानंतर समजतं. पण निवडणुकां अगोदर भाजप जी फोडाफोडीची लाट घेऊन येतं त्या लाटीमध्ये चांगले चांगले दिग्गज नेते वाहून जातात आणि त्याला कारण ठरतं ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी. हे सगळं घडतं बिहाइंड द सीनमध्ये. पहिल्या दिवशी कॅमेऱ्यासमोर यायचं, दुसऱ्या दिवशी नेत्याचं नाव घ्यायचं, तिसऱ्या दिवशी कोणता घोटाळा केलाय हे सांगायचं आणि चौथ्या दिवशी त्या नेत्याचा प्रवेश करून घ्यायचा आणि संपला विषय. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ते नेते धुवूनच बाहेर येतात. त्यानंतर त्यांचे आरोप आणि त्यांच्यावर लागलेल्या चौकशा सगळ्यांना स्थगिती दिली जाते. एवढंच काय, ईडी, सीबीआय तर डायरेक्ट कोर्टात हे सुद्धा सांगतात की आम्ही अशा कुठलीही प्रकारची केस केली होती किंवा अशा कुठल्याही प्रकारचा आमचा आक्षेप होता हे तर आम्हाला आठवतच नाही. म्हणजे इतकी भूलभुलैयाची दुनिया पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर होती. पण हे कितपत खरं आहे? विरोधक नेहमीच हे आरोप करत असतात आणि असं खरंच घडलंय का? तर हो, हे घडलंय. आतापर्यंत भाजपानं ज्या नेत्यांवरती आरोप केलेत त्यांची यादी आपण पाहूयात. भाजपनं आरोप केलेल्या कोणकोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश झाला? ताजं उदाहरण, अशोक चव्हाण यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती भाजपानं खासदार केलं, त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि संपला विषय. त्यानंतर पुढचा ट्रेलर येतो तो म्हणजे ताजा रवींद्र वायकरांवरती सुद्धा ईडीने छापे मारले. 9 जानेवारी ही तारीख होती. त्यानंतर त्यांनी शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यावरची लगेच चौकशीच थांबली. कुठे समूहावरती छापेमारी झाली, तारीख होती 10 नोव्हेंबर. त्यानंतर कुठे यांचा भाजप प्रवेश झाला आणि चौकशीचा विषय संपला. या पलीकडे जाऊन हे तर 3 ताजे उदाहरण झाले. अजित पवार, छगन भुजबळ यांसारखे नेते सुद्धा आहेत. आता आरोप केलेले नेते यांची यादी ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, भावना गवळी, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, यामिनी जाधव, यशवंत जाधव, संजय राठोड, आनंदराव अडसूळ. आणि त्यानंतर या सगळ्याच नेत्यांनी एकतर शिंदे गटात किंवा भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपनं आरोप केलेल्या नेत्यांचे स्थानच रिक्त झालं. नेमकं यांच्या चौकशा संपल्या की यांच्यावरती लागलेल्या आरोपांमध्ये यांना क्लीन चिट मिळाली? पुढे काय होतं हेच समजत नाही. एकंदरीत काय, हे ताजं आणि समोर असलेला ट्रेलर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बीजेपी निवडून आली किंवा नाही आली तरी सुद्धा या गोष्टीवरती सुद्धा सर्वे व्हायला हवा की यामध्ये आयात केलेले नेते कोणते, क्या बोलती है पब्लिक. आजचा हा मांडलेला विषय आणि मुद्दा तुम्हाला पटला? यामध्ये तुम्हाला सत्यता वाटते? होऊ द्या शेअर. आणि बाकी, जय महाराष्ट्र पब्लिक.